मान्य होणार नाही. तुमची मागणी सुद्धा गेली म्हणून समजायचं. तुम्ही आमचा देवारा केला, आम्ही सुद्धा तुमचा देवारा करणार. हा, तुमची राखरांगोळी करणार म्हणजे करणार, तुम्हाला सोडणार नाही. कारण आमच्या डोळ्यात एकटा आम्ही रक्त जाळलं. माझे शेकडो पोरांचे बलिदान गेलेत मराठ्यांच्या. माझा मायबाप गोरगरीब मराठा समाजाचा आशेनं आरक्षणाकडे बघतोय. आणि आमच्या डोळ्यात एकटा तुम्ही जर 16-17 जाती घालता, तिथं नाही का तुम्हाला समिती लागत? हा, तिथं नाही का आता पुरावे लागत? हा, तिथं पुरावे पाहिजे म्हणतात ना, आधार. गिरीश महाजन साहेब म्हणले होते आधार पाहिजे. 57 लाख पुराव्याचा मिळाला ना. आता ज्या जाती घातल्यात यांचा कोणता आधार घेतला? आता नाही का धक्का लागत तुम्हाला? हा, हे माकडं कुठं कुठं बसले आता? लय ओबीसीचा पुळका होता ना तुम्हाला, स्वतःला लय ओबीसीचा नेता समजतो ना, येवल्यावाला कुठं बसला आता? आता का म्हणत नाही ओबीसीला धक्का लागायला लागलाय? आमच्या ताटात येऊ नका, आमच्या ताटातलं खाऊ नका, कुठे गेला आता? आता नाही का धक्का लागत तुला? 15 जाती घातल्या जातात, त्या बी मोठ्याल्या जाती. आता आमचे धक्का लागतो काय? जातीवाद करताना रे किती दिवस कुठं पाप फेडताना देवेंद्र फडणवीसांचं ऐकून आमच्या मराठ्यांचा वाटोळा करायला निघालात काय? माझ्या गोरगरीब समाज आशा करतोय आणि मी गोरगरिबांच्या बाजूने का? माझ्या गरीबाचे लेकरं मोठे होऊ नये, शेतकऱ्यांचे पोरं मोठे होऊ नयेत. आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही आचारसंहिता लावू नका. तुम्ही लावले ना, पुरे पाडून टाकणार. तुम्हाला ठोतच नाही मी आता. आता घेतलं का लिहून? महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का? आता मला लिहून आणा म्हणत होते ना. हे देवेंद्र फडणवीस म्हणले होते TV9च्या तुमच्या शो मध्ये. मला चांगलं आठवतंय की जरांगे पाटलाला म्हणा, त्या उद्धव ठाकरे, शरद पवार, ते नाना पटोले यांच्याकडून लिहून घ्या ओबीसी आरक्षण. घेतलं लिहून त्यांच्याकडून? ती का कोणतो आता हे 15 जाती घालताना, धनगराचा आरक्षणाचा निर्णय घेताना घेतलं का लिहून आदिवासीकडून?